आहोत त्या ठिकाणावरून प्रदीप कापसे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रदीप, अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी मतदानाला सुरुवात होणार आहे। सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ते बारामतीकडे। काटेवाडीच्या मतदान केंद्राबाहेर काय स्थिती आहे? मतदार जमायला सुरुवात झाली आहे का? सागर अगदी बरोबर आहे। खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे की मतदारसंघामध्ये काय होणार। मी सध्या आहे ते म्हणजे अजित पवारांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीमध्ये आपण पाहतोय की बरोबर सकाळी 7 वाजता या मतदान केंद्रावरती मतदानाला सुरुवात होईल। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्राबाई पवार जे आहेत ते याच ठिकाणी येतील आणि बरोबर 7 वाजता आल्यानंतर सुरुवातीला मशीनचं पूजन केल्यानंतर या ठिकाणी मतदानाला सुरुवात होईल। आपण पाहतोय की मतदान केंद्राबाहेर सकाळपासून आपण पाहतोय की मतदारांची गर्दी जी आहे ती हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे। प्रशासनानं सगळी तयारी जी आहे ती पूर्ण केलेली आहे। सुरुवातीला या ठिकाणी अजित पवार जे आहे ते आपल्या मूळ गावी म्हणजे काटेवाडीमध्ये मतदान करतील आणि त्यानंतर संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आढावा घेण्यासाठी बाहेर पडतील। मात्र आपण पाहतोय की काटेवाडीतल्या मतदान केंद्रावरती कार्यकर्ते त्याचबरोबर मतदार जे आहेत हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होतील। संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या या लढतीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे की मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार। मतदार आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय परिस्थिती आहे सध्या मतदारसंघामध्ये। विकासाच्या मागे सगळे लोक जाणार आहेत, तर सगळे आदरणीय सुनेत्राबाईंच्याच मागे राहतील। महिला मतदार सुद्धा या ठिकाणी आहेत। काकी काय होईल मतदारसंघामध्ये? चांगलीच हे होईल आणि आमचं असं सगळ्यांची इच्छा आहे की सुनेत्राबाई पवार साहेब आहेत तेच जिंकून नक्कीच प्रदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण थेट